नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी, विषय मराठी, नावांचा लपंडाव, पान नंबर 37। या पाठाची अध्ययन निष्पत्ती आहे याप्रमाणे। माझा परिचय। बालमित्रांनो, तुम्ही लपाछपी किंवा लपंडाव खेळ खेळता ना? त्यात बघा बरं कसं एका मुलावर राज्य असतं आणि बाकीची मुले लपून बसतात। मग राज्य असणारा मुलगा त्या मुलांना शोधतो आणि जो सापडेल तो आऊट, आणि मग पुन्हा त्याच्यावर राज्य। आहे की नाही गंमत लपंडावाची? असाच लपंडाव आता आपण नावांचा खेळणार आहोत। तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 37 काढा बरं। हां, आता पहा, तिथे पहिला स्वाध्याय काय दिला आहे बरं? वाचा पाहू। पुढे दिलेली वाक्ये वाच। त्यात पक्षी, फळ, वाद्य, शरीराचे अवयव यांची नावे लपलेली आहेत। कंसातील शब्द वाचून ती शोध। कोणत्या वाक्यात कशाचे नाव लपले आहे ते लिही। चला तर मग आता एक एक वाक्य आपण पाहूया। पहिलं वाक्य बघा बरं। धान्य पेरून शेतकरी घरी परत आला। कंसात काय लिहिले? फळ। म्हणजे आपल्याला या वाक्यातील फळ कोणतं लपलंय बरं ते शोधायचं आहे। चला शोधूया। बघा, वाक्य नीट वाचा परत एकदा, निरीक्षण करा आणि मग सांगा। आलं ना लक्षात? पेरू, पेरून या शब्दात पेरू असं फळाचं नाव लपलं होतं। सापडलं ना? मग अशीच आता खालील वाक्ये सुद्धा एक एक करून आपण वाचू आणि लपलेली नावं शोधू। चला आता दुसरं वाक्य। कामाची टाळाटाळ करू नये। या वाक्यात काय करायचे? वाद्य शोधायचे आता आपल्याला। पहा बरं, वाद्य आठवा कोणकोणती असतात। आता या वाक्यात कोणतं बरं वाद्य लपलंय? बघा बघा बघा, हिंट देऊ का मी? हां, चला, हे वाद्य भजनात वापरले जाते। आलं का लक्षात? ओळखा बरोबर, टाळ। छान, अचूक ओळखलं। कामाची टाळाटाळ याच्यात आलाय टाळ, बरोबर ओळखलं तुम्ही। आता तिसरं वाक्य। दारासमोर गाय उभी होती। या वाक्यात तुम्हाला पक्षी शोधायचा आहे। बघा, गोंधळ करू नका, नीट पहा, नाहीतर चुकून गाय म्हणाल। गाय पक्षी आहे का? नाही ना? मग बघा बरं कोणता पक्षी आहे? बरोबर, मोर। समोर या शब्दामध्ये मोर लपला होता आणि तुम्ही तो बरोबर ओळखला। छान। चौथं वाक्य पहा आता। हातच्या काकणाला आरसा कशाला? या वाक्यामध्ये शोधायचा आहे शरीराचा अवयव। आता शरीराचे अवयव तर तुम्हाला माहीतच आहेत। मग वाक्याचं नीट निरीक्षण करा आणि पहा, खूप सोपं आहे। अरे वा, सगळ्यांनी ओळखलं वाटतं। बरोबर, हात। छान। मग आली की नाही गंमत नावांचा लपंडाव खेळताना सुद्धा? असा आता आपला पहिला स्वाध्याय पूर्ण झाला। आता त्या खालील चौकटीमध्ये वाचूया आणि लिहूया। या सदराखाली काही शब्द दिलेले आहेत। ते शब्द तुम्ही नीट पाहायचे, वाचायचे आणि वहीत लिहायचे। मी तुम्हाला शब्द व्यवस्थित वाचून दाखवते, तसंच तुम्हीही वाचन करायचं आहे आणि शब्द नंतर वहीमध्ये लिहायचे आहेत। चला पहा ही चौकट। आता मी शब्द वाचते, व्यवस्थित लक्ष द्या। पहिला शब्द
त्याला, नृत्य, अभ्यास, प्रवास, स्वतः. दुसरी ओळ. सुद्धा, म्हणाली, वर्ष, खात्री, विस्कटणे. आता तिसरी ओळ. सत्ता, दिनदर्शिका, रात्र, दप्तर, गोष्ट. आलं का लक्षात? असं वाचायचं तुम्ही आणि लक्षात ठेवायचं. ते शब्द तसेच लिहायचे. आता नुसतं लिहायचं नाही, हे शब्द वापरून तुम्ही एक एक वाक्यसुद्धा सांगायचे. आता तुम्ही म्हणाल कसं? तर पहा, मी एक दोन वाक्यांचं तुम्हाला समजावून सांगते. आता पहिल्या ओळीमध्ये नृत्य शब्द आहे की नाही? मग आपण असं वाक्य बनवू शकतो. राधा छान नृत्य करते. त्याच्या खाली बघा, अभ्यास एक शब्द आहे. त्याच्यावरनं काय बरं वाक्य तयार करता येईल? आई, आता मला अभ्यासाचा कंटाळा आला आहे, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. गोष्ट एक शब्द आहे बघा तिसऱ्या लाईनमध्ये. तिथे काय म्हणू शकता तुम्ही? आजीने मला छान गोष्ट सांगितली. हे वर्ष कोरोनाचे वर्ष झाले. अशी अनेक वाक्ये तुम्ही या शब्दांद्वारे बनवायची आहेत. आणि एक एक वाक्य तुमच्या आईवडिलांना तुम्ही सांगू शकता किंवा रेकॉर्ड करून तुम्ही मलाही पाठवू शकता. त्याच्या खालील आता आपण गुलाबी चौकटीतही काही शब्द दिलेत, ते पण तुम्ही पहा आणि नंतर वाचा तसेच आणि वहीत लिहा. पहा, मी पहिल्या ओळीतील शब्द वाचत आहे. ही, आणि, माहीत, गरीब, किती, भूक, हुतुतू. दुसरी लाईन. लिंब, पाणी, माहिती, गरिबी, चिमणी, पूर, कुलूप. तिसरी लाईन. टिंब, मित्र, मंदिर, विनंती, कणिक, पाखरू, हळूहळू. चौथी लाईन. भिंत, विहीर, उंदीर, बारीक, महिला, अंकुर, मुळू मुळू. असंच तुम्हीही वाचन करा आणि शब्द वहीत लिहा. हा असा झाला आपला पान नंबर 37 वरचा सर्व स्वाध्याय. समजला ना तुम्हाला? पाठ पाहिल्याबद्दल धन्यवाद.